नमस्कार सखीनो. तुम्हाला सुद्धा 3 महिन्यात 8 ते 9 किलो वजन कमी करायचं असेल, तुम्हालाही इंचेस लॉस करायचे असतील, तर वाट कसली बघताय? लवकरच आपली 1 एप्रिलपासून नवीन या बॅच ताईंनी सुरू होणार सुद्धा आहे. अवघ्या तुम्ही सुद्धा 3 बॅच जॉईन करून महिन्यांमध्येच या खूप जास्त ताईंसारखे फॅट रिझल्ट लॉस बघू केलाय. शकता. त्यांचं वजन होतं 74 किलो आणि आता त्यांचं वजन आहे 62 किलो, म्हणजे तब्बल 12 किलोंचा वेट लॉस. हो, हे शक्य आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता, कारण बऱ्याच सखींनी हे सगळं काही अचीव केलेलं आहे. त्याचे रिझल्ट तुम्ही स्वतः समोर बघत आहात. मग वाट कसली बघताय? वेळ आधी संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून संपर्क करा. आता स्वतः तुम्ही त्या ताईंचा अनुभव एकदा ऐकूनच बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की त्या ताईंच्या शरीरामध्ये किती बदल झाले आहेत ते. आपल्यासोबत आज आहेत शैला जाधवताई. त्यांनी 5 महिन्यामध्ये खूप चांगल्यापैकी फॅट लॉस केलेला आहे. त्यांची फॅट लॉस जर्नी ते आज सांगणार आहेत. बोला ना. हां. गुड मॉर्निंग. मी शैला जाधव, पुण्यामध्ये पर्वतीला राहते. माझं वय आहे 46. मी 5 ऑगस्ट पासून बॅच जॉईन केली. बॅच जॉईन करायच्या अगोदर मी नेहमी नुसते युट्यूबला त्यांचे व्हिडिओज बघत होते, पण आज जॉईन करू, उद्या जॉईन करू, जॉईन करणं काही होत नव्हतं. एकदा फक्त 15 दिवसाची बॅच जॉईन केली होती, पण ती पण मला कंटिन्यू करता आली नव्हती आणि त्यामुळे माझं वजन खूप वाढलं होतं. 75 वजन होतं आणि मग आज जॉईन करू, उद्या जॉईन करू होतच नव्हतं. मग मी एकदा त्यांना फोन केला. त्या म्हटलं तुम्ही जॉईन व्हा. 5 ऑगस्टची 5 महिन्याची बॅच आहे. आपल्याला स्वतःला वेळ द्यायचं म्हटलं ना की आपल्याला खरंच खूप कसरत करावी लागते. तारेवरची कसरत असते प्रत्येक महिन्याची. घरात असू देत, जॉबला जाणारी महिला असू देत, पण काम हे खूप असतंच महिलांना. त्यामुळे मला पण वाटत होतं की मी जॉईन झाल्यानंतर तरी मी कंटिन्यू करेल का नाही, पण एक त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर सगळं आपोआप होऊन जातं आणि तसंच माझी सुरुवात झाली. मी जॉबला जाते, अंगणवाडीमध्ये शिक्षिका आहे, बचत गटांची अध्यक्ष आहे, पतसंस्थेची संचालिका आहे, संघटनेचे अध्यक्ष आहे, घरामध्ये थोरली आहे आणि सासूबाई आहे, 2 मुलं, मिस्टर. आणि या बॅच जॉईन केल्यानंतर मला जसा फरक पडत गेला तसं घरातल्या पण सगळ्यांनी मला साथ दिली. आणि डाएट करताना आपल्याला जे 32 वेळा चावून खायला सांगितलेलं आहे ते सुरुवातीला मला जमत नव्हतं, पण मी हळूहळू सवय करून घेतली आणि वेळेचं नियोजन स्वतः केलं की नाही, आपल्याला दोन्ही टाइम बॅच जॉईन करायची. आपल्याला जर आपलं टार्गेट गाठायचंय तर आपल्याला दोन्ही टाइम बॅच जॉईन केलीच पाहिजे. त्यानुसार मी माझ्या वेळेचं नियोजन करायचे, कामाचं नियोजन करायचे. डाएट करताना थोडस वेळेचं इकडं तिकडं व्हायचं, पण मी तर त्यांनी सांगितलं की तुम्ही करताय ना प्रॉपर, व्यवस्थित चालू ठेवा, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याप्रमाणे मी करत राहिले. सकाळची बॅच जॉईन झाल्यानंतर सकाळी घरातलं पटपट आवरायचं, अंगणवाडीत जायचं. अंगणवाडीतून आल्यानंतर दुपारचं डाएट करताना इतकी कसरत व्हायची की 1ला जेवायचं असायचं तर ते माझं 2 वाजायचे मला, पण मी ते करायचे. मग हळूहळू मला 32 वेळा चावून जेवायची सवय लागली. ताईंनी सांगितलं की तुम्ही स्वतःला वेळ द्या जेवताना, घड्याळाकडे बघा की तुम्ही जे पटपट जाऊन खाता त्यापेक्षा तुम्ही अर्धीच भाकरी आणि सलाड आणि हे असं तुम्ही घेतलं की तुम्ही जे पहिलं सलाड संपवायचं अगोदर आणि नंतर मग जेवायला सुरुवात करायची. अर्ध सलाड राहिले की जेवायला सुरुवात करायची. आरोग्याचे प्रॉब्लेम काय काय सॉल्व्ह झाले ते पण फोटो पण पाठवायचे जेवतानाचे, काय काय आपण ताटात घेतले ते. आणि मग जेवण अर्धा तास, पाऊण तास, 45 मिनिटं जेवणाला लावायचे दुपारचे पण. आणि नंतर मग 45 मिनिटांनी ग्रीन टी पिल्यानंतर परत राहिलेली कामं उरकून घ्यायचं. 5:45 वाजले की पटकन बॅचला परत सुरुवात, तयार राहायचं. अशा पद्धतीने मी स्वतःला वेळ दिला. त्यामुळे माझं वजन आता 62 वर आलेलं आहे. आता मला अजून 2 kg कमी करायचं आहे. कमीत कमी 60 ते 58 असं मला माझं वजन टार्गेट गाठायचं आहे आणि ते मी करणार पूर्ण. फेस योगा, त्यांच्या बॅच मध्ये फेस योगा आहे, कार्डिओ आहे, एरोबिक्स आहे, योगा घेतात. त्यामुळं खूप छान पद्धतीने वजन कमी होतं आणि फेस मध्ये पण खूप फरक पडतो. आणि ताई पण आपल्याला बऱ्याचशा टिप्स सतत देत असतात क्लासमध्ये आणि त्यामुळे आपल्याला अजून उत्साह येतो की नाही, हे केलं पाहिजे. आपल्या फेस मध्ये बदल दिसतोय, आपल्या इंचेस मध्ये बदल दिसतोय.
प्रत्येक जण आपल्याला विचारतात, अरे तुम्ही काय करताय, एवढं कसं काय बारीक झाल्या. तेव्हा मी प्रत्येकाला सांगत असते की मी डाएट आणि व्यायाम दोन्हींवर फोकस केलेला आहे आणि मी त्यामुळं सगळं शक्य झालेलं आहे. आणि स्वतःच म्हणजे जो वेळ आहे स्वतःला देणं तो देणंच आहे. कारण आपण जर ठरवलं की नाही आज आज करू उद्या करू तर नाही होणार ते. तर कंटिन्यूपणा पाहिजे आपल्या याच्यामध्ये. जे आपण आता जॉईन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये कंटिन्यूपणा पाहिजे. तर 8 दिवस केलं, 4 दिवस अंग दुखते थांबलो तर असं केलं तर आपल्याला अजून जास्त त्रास होतो. त्यापेक्षा आपण कंटिन्यूपणा ठेवला तर एकदम व्यवस्थित आपलं म्हणजे शरीराला पण सवय लागून जाते. सुरुवातीला त्रास होतो, थोडंसं दुखतं, पण नंतर शरीराला पण आपल्या सवय होते. त्याच्यामुळे आपल्याला त्रास पण कमी होतो. पण जे आपल्याला क्लासमध्ये एरोबिक्स आणि कार्डिओ सगळं घेतात ताई, योगासनं, पोटाचे व्यायाम, त्यामुळे आपल्याला खूप फरक पडतो. मेडिटेशन मुळे खूप फरक पडतो. ताईंचं मेडिटेशन खरंच खूप ऐकण्यासारखं आहे आणि ते प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. मी ताईंना परत एकदा पुन्हा धन्यवाद देते आणि थांबते. बोला. सॉरी, महत्वाचं सांगायचं राहिलं. मला 2 वर्ष झालं मला झोपेचा खूप त्रास होता. रात्री मला 4-4, 5-5 वाजेपर्यंत झोप नाही लागायची. कितीही म्हणजे दमलेलं असू देत शरीर, पण असं शांत झोप अशी लागत नव्हती. मी ताईंशी पण हा प्रॉब्लेम माझा डिस्कस केला की मला झोप पूर्ण होत नसल्यामुळे माझं व्यायामाचं मला कधी कधी असं अशक्तपणा वाटायचं, विकनेस वाटायचं, कधी कधी असं थरथर कापल्यासारखं व्हायचं. तर ताई म्हटलं नाही, तुम्ही झोप पूर्ण घ्या. झोपेसाठी तुम्ही म्हणजे शांत संध्याकाळी मेडिटेशन वगैरे करा. मग मला हळूहळू आपल्या क्लास जॉईन केल्यानंतर झोपेचाही माझा प्रॉब्लेम पूर्ण म्हणजे सॉल्व्ह झाला. संध्याकाळी मला 12, 12:15 पर्यंत झोप लागायला लागली. मग सकाळी व्यवस्थित मला फ्रेश वाटायला लागलं क्लासमध्ये. म्हणजे महत्वाचा माझा झोपेचा प्रॉब्लेम होता तोही सॉल्व्ह झाला. मध्येच माझ्या मिस्टरांना उजव्या हाताला इंजुरी झाली, त्यामुळे त्यांचा हात पूर्ण गळ्यामध्ये बांधलेलाच असायचा. मग त्यावेळेस माझी खूप धावपळ व्हायची की मिस्टरांचं पण सकाळी उठून द्यायचं, त्यांना आंघोळ घालण्यापासून सगळं करण्यापासून, कारण त्यांचा हात म्हणजे हलवताच येत नव्हता उजवा हात. नंतर मग सासूबाईंचं जास्त घरातले प्रॉब्लेम्स प्रत्येकीला असतात. मला तर खूप आले, प्रचंड प्रॉब्लेम आले. त्यामुळे मी म्हणजे डगमगले नाही की नाही आपल्याला हे आपण टार्गेट गाठायचं ठरवलंय, आता करायचं. कारण 2 वर्ष झालं आपण नुसतंच ठरवत होतो करायचं करायचं करायचं, पण ते होत नव्हतं. पण एकदा जॉईन झाल्यानंतर नाही, मनाशी निश्चय केला की आता आपल्याला मागे हटायचं नाहीये. कितीही प्रॉब्लेम आले तरी आपण ते केलंच पाहिजे, तरच आपल्याला फरक पडणार आहे. आणि ताईंनी पण खूप सपोर्ट केला की म्हणजे नाही का प्रत्येक वेळेला आपण कारण देण्यापेक्षा आपल्याला पण स्वतःला म्हणजे नाही का करायचंय म्हटल्यानंतर करायलाच पाहिजे. म्हणून मी ते म्हणजे करत राहिले. आणि आमच्या इथं त्या मधुराताई पण होत्या क्लासमध्ये, त्या पण त्यांचे पण म्हणजे खूप मंदिरातलं सांगायच्या की मी एवढ्या वेळ इतका वेळ म्हणजे इतक्या माणसांचं करते. मग मला असं वाटायचं अरे आपण आपल्या फॅमिलीतल्या लोकांचं तर करू शकतो, त्या एवढ्या लोकांचं करतात. आपण आपलं पण म्हणजे असा फरक पडतो बॅच मध्ये हे भाग घेतल्यानंतर की प्रत्येक सखींचे अनुभव ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटतं की नाही, या सखीने केलंय ना, एवढ्या लोकांचं केलंय, एवढ्या प्रसंगातनं जाऊन पुढे गेलेली म्हटल्यानंतर आपल्या म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की नाही माझं कम होतं, तर जेव्हा आपण जगाशी संबंधित राहतो किंवा सगळ्यांशी संबंधित राहतो, टच मध्ये राहतो, त्यावेळेस आपल्याला जाणवतं की अरे ह्या सगळ्यांच्या पेक्षा मग माझं काहीच दुःख नाही, ह्या सगळ्याजण एवढ्या ह्याच्यातनं पुढे जातात तर मग आपण का नाही जाणार, असं आपल्याला स्वतःलाही वाटू लागतं नंतर. त्यामुळं मी पण ठरवलं नाही, चला आता आपण मागे हटायचं नाही, आता करतोय ना तर पूर्ण करायचं. आणि ताईंच्या सानिध्यात राहून ते होतच, बरोबर होतं. आणि ताई जे आपल्याला गट डिटॉक्स म्हणा किंवा आपलं जे डाएटचे प्लॅन देतात त्यानुसार आपण करत राहिलो तर अगदी व्यवस्थित फरक पडतो. महिन्याला 5 ते 4 किलो वजन कमी होतच होतं. आणि माझेही झाले, मला खूप फरक पडलेला आहे. सगळ्या मला म्हणजे महत्वाचं माझी लहान वयामध्ये पिशवीचं ऑपरेशन झालं. पिशवीचं ऑपरेशन झाल्यामुळे मी मला कमरेचा खूप जरा त्रास व्हायचा मध्ये मध्ये, तर माझे हे सगळे त्रास थांबलेत. म्हणजे कुठलाच त्रास होत नाही मला स्वतःला आता. कंबर दुखीचा त्रास नाही, बाकी कुठलाच त्रास होत नाही. झोपेचा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळं जर आपण बॅच जॉईन केली आणि कंटिन्यूपणा ठेवला तर आपल्यामध्ये खूप फरक पडतो. धन्यवाद.